ह्याला वेगवेगळी कारणं असू शकतात, पण ते नाहीये हे नक्की खरं आहे. म्हणजे दोन समीक्षा प्रवाहांची, दोन वेगवेगळ्या भाषांमधल्या समीक्षा प्रवाहांची तुलना करायची का, हा एक प्रश्न असू शकतो. तो तशी तुलना करणं वाजवी आहे का, असाही प्रश्न असू शकतो. पण समजा आपण तुलनाच करायची असं ठरवलं तर इंग्रजी समीक्षा पुष्कळ पुढे गेलेली आहे मराठी समीक्षेच्या, हे नक्की खरं आहे. टॉक विथ मिलिंद कसबे या पुस्तक मार्केट निर्मित कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आज प्राध्यापक डॉक्टर आनंद कुलकर्णी यांच्याशी साहित्यातल्या, विशेषतः समीक्षेच्या प्रांतातल्या अनेक गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर आनंद कुलकर्णी यांची ओळख सांगायची म्हणजे हे इंग्रजी साहित्याचे जाणकार आहेत. विशेषतः गेले 27 वर्ष इंग्रजी साहित्याचं अध्यापन ते करतायत. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे ते इंग्रजी विभाग प्रमुख आणि आता ते प्राचार्य आहेत. सर, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. खरं म्हणजे आनंद कुलकर्णी खूप जवळचे मित्र आहेत. अनेक वाङ्मयीन चर्चा आमच्या झडत असतात. त्यांच्या आणि माझे अनेक मतभेदही होत असतात. परंतु आमची निखळ वाङ्मयीन जी मैत्री आहे ती एकमेकांना पूरक आहे. डॉक्टर कुलकर्णी यांची विशेष ओळख म्हणजे त्यांनी इंग्रजी साहित्यावर 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातलं त्यांचं पहिलं आणि महत्त्वाचं पुस्तक आहे इंट्रोडक्शन टू लिटररी थेअरी अँड क्रिटिसिझम. हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तर महत्त्वाचं आहेच आहे, परंतु समीक्षेचा अभ्यास करणाऱ्या इंग्रजीच्या जाणकारांसाठी ते फार महत्त्वाचं पुस्तक आहे. सरांचं 2021 मध्ये अजून एक महत्त्वाचं पुस्तक आलेलं होतं आणि ते त्यांनी मराठीत लिहिलेलं होतं. खरं म्हणजे त्यांनी मराठीत लिहावं हा आग्रही मी खूपदा करत होतो आणि मला याचा खूप आनंद वाटला की रोलाबाद सारख्या समीक्षकावर त्यांनी मराठीत पुस्तक लिहिलं. आणि खरं म्हणजे मराठी साहित्याच्या अनुषंगानेही तुमचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण रोलाबादची तुम्ही खूप चांगली ओळख करून या पुस्तकाच्या निमित्ताने दिलेली आहे. सरांचं अलीकडे प्रकाशित झालेलं जे पुस्तक आहे ते झाक देरिदा. देरिदाच्या संदर्भामध्ये इंग्रजी समीक्षेत, मराठी समीक्षेत, विशेषतः सगळ्याच भाषेच्या समीक्षेत महत्त्वाची चर्चा केली जाते आणि म्हणून समीक्षेचा असा एक जाणकार प्राध्यापक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूया. सर, तुम्हाला आता पहिला प्रश्न काय विचारायचा हा माझ्या समोर हा एक प्रश्न आहे. पण मला सतत असं वाटतं की इंग्रजी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, विशेषतः शेक्सपियरची नाटकं, तर या अनुषंगाने खूप अभ्यास केला जातो. पण इंग्रजी समीक्षा आणि विशेषतः क्रिटिसिझमचा विचार करणं आणि तो या घडीला क्रिटिसिझमचा विचार करणं, तुम्ही क्रिटिसिझमच्या अभ्यासाकडे कसे आलात? नमस्कार. पहिल्यांदा तर मी पुस्तक मार्केटचे अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. आणि दुसऱ्यांदा डॉक्टर मिलिंद कसबे हे मराठीतले फार मोठं नाव आहे सध्याचं. ते स्वतः एक फार चांगले वाचक, उत्तम लेखक आहेत आणि फार चांगले समीक्षक आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडं ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. माझी ओळख करून देताना त्यांनी अजून एक मुद्दा मांडला जो मला वाटतं समीक्षेच्या अभ्यासासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण आपला विषय समीक्षेचा आहे म्हणून. आणि तो आहे की आमच्यामध्ये बरेच वेळा वाद होतात किंवा मतभेद होतात. तर मला असं वाटतं की समीक्षेसाठी अशा प्रकारच्या वादाची किंवा मतभेदांची खूप गरज आहे. तर पहिल्यांदा सरांचं अभिनंदन किंवा त्यांचे आभार मानतो मी की त्यांनी अशा प्रकारचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. आता त्यांच्या पहिल्या प्रश्नाकडे वळायचं असलं तर समीक्षेकडं मी कसा वळलो ह्याचं एक उत्तर हे आहे की मी तशी बरेच उत्तर त्याला आपण देऊ शकू, पण त्यातलं एक महत्वाचं उत्तर हे आहे की मला कुठली एखादी साहित्य कृती समजून घ्यायची आहे असं जर असेल
कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपण जेव्हा वाचक म्हणून एखादी साहित्यकृती वाचतो, उदाहरणार्थ एखादी कविता आहे, अगदी साध्या साध्या कविता सुद्धा, किंवा ज्यांना अभिजात कविता असा एक दर्जा मिळालेला आहे, अशा कुठल्याही कविता जर पहिल्यांदा आपण जेव्हा वाचतो, तेव्हा आपला उद्देश कविता समजून घेणे किंवा त्याचा अर्थ समजून घेणे असा असतो. मग अर्थ समजून घ्यायचा असेल तर काय करायला लागेल? तर अर्थ समजून घेण्यासाठी म्हणून पहिल्यांदा आपण समीक्षेकडे वळतो. माझी सुरुवात इतर कुठल्याही सामान्य वाचक जसा असतो तशी माझी सुरुवात झालेली आहे की एखादी साहित्यकृती समजून घ्यायला म्हणून मी समीक्षेकडे वळलो. म्हणजे अजून साधं साधं सांगायचं झालं तर एखादी कविता समजून घ्यायची, इंग्रजीतली एखादी कविता समजून घ्यायची, तर एखादा मोठा समीक्षक त्या कवितेविषयी काय लिहितो हे समजून घेणं म्हणजे ती कविता समजून घेणं, अशी माझी सुरुवात झाली. हे योग्य नाहीये हे नंतर हळूहळू उलगडत गेलं मला, की एकच समीक्षक एखाद्या कवितेविषयी काय म्हणतो किंवा अर्थ त्याचा जो काही सांगतो तोच त्याचा अर्थ नसतो. हे नंतर आलेलं शहाणपण आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये तरी किमान मी समीक्षेकडं अर्थ शोधायचा म्हणून वळलो. साहित्यकृतीचा काही एक अर्थ आपल्याला शोधायचा आहे. पण मग नंतर पुढे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, जसजशी जाणीव वाढत गेली किंवा समज वाढत गेली असं म्हणू आपण, किंवा थोडं वाचन माझं वाढलं, त्याचा स्तर वाढला दोन्ही अर्थाने, म्हणजे खोली व्यापकता दोन्ही, असं झाल्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे आपण फक्त अर्थापर्यंत नाही थांबायला पाहिजे, थोडं अजून पुढे जायला पाहिजे. मग आता अजून पुढे जायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? तर कुठलीही साहित्यकृती दोन पद्धतीने व्यक्त होते. साध्या शब्दात सांगायचं झालं तर कुठली साहित्यकृती भाषेचा वापर करते, ती एक गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे कुठली साहित्यकृती आशयाचा वापर करते. म्हणजे त्याचं सबस्टान्स आहे, त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याची रचना आहे आणि त्याचा आशय आहे. मग एक तर साहित्यकृतीकडे रचना म्हणून बघता येतं किंवा साहित्यकृतीकडे त्याचा आशय म्हणून नाही बघता येत. आता हे थोडंसं अर्थाच्या पलीकडे जाऊन बघणं आहे. इथं खरी समीक्षा सुरू होते. साहित्यकृतीचा अर्थ शोधणे ही कुठल्याही वाचकाची, म्हणजे ज्याचा समीक्षेचा अभ्यास नाही अशाही कुठल्याही वाचकाची, आणि ज्यांचा आहे त्यांची सुद्धा प्राथमिक पातळी आहे, सुरुवात झाली असं समजू आपण समीक्षेच्या प्रांतामध्ये. पण अजून थोडंसं पुढे आपण गेलो की ह्या दोन गोष्टी येतात. म्हणजे मग त्याच्याकडे आपण रचना म्हणून बघायचं, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची रचना कशी केली गेलेली आहे, भाषेचा वापर कसा केला गेलेला आहे, असं म्हणून बघायचंय, त्याचा अभ्यास करायचा आहे का, त्याच्यात काय व्यक्त झालंय, त्याचा विषय काय आहे, आशय काय आहे म्हणून बघायचंय. तर असं एक आपण त्याचा अभ्यास करू शकतो. ही दुसरी गोष्ट झाली किंवा दुसरी पायरी झाली असं म्हणू आपण, किंवा दुसरी स्तर झाला. अजून थोडंसं आपण पुढे गेलो किंवा आपण विश्लेषणाकडे वळतो, म्हणजे अनालिसिस करायला लागतो आपण एखाद्या साहित्यकृतीचं. आता ह्या अनालिसिसमध्ये दोन गोष्टी असतात. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते अनालिसिस म्हणजे, एकदम वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर एखादी साहित्यकृती मला कशी भावली, त्याचा अर्थ कसा आहे हे समजून घेण्याऐवजी किंवा त्याच्यापेक्षा आपण साहित्यकृतीकडे बघायचा आपला स्वतःचा एक दृष्टिकोन तयार करतो. म्हणजे त्या साहित्यकृतीकडे बघायचा, म्हणजे कविता, नाटक, कादंबरी, समजा मला एखादी कादंबरी समजून घ्यायची, तर ती कादंबरी समजून घेताना अमुक एक समीक्षक काय म्हणाला किंवा अमुक एक मोठा विद्वान त्याच्याविषयी काय म्हणाला हे मी समजून घेतलेलं आहे. पण नंतर माझ्या असं लक्षात येतं की तेवढं काही पुरेसं नाहीये, अजून थोडं पुढे जायला पाहिजे. मग अजून थोडं पुढे जायला पाहिजे म्हणजे मग मी विश्लेषणाकडे येतो. त्या साहित्यकृतीचं विश्लेषण करायला बघतो मी. मग विश्लेषण करताना माझं स्वतःच काहीतरी मत तयार झालेलं आहे. त्या साहित्यकृतीविषयीचं माझं स्वतःचं मत आहे, जे मत पूर्णपणे अगोदरच्या प्रभावापासून मुक्त आहे असं नाही. थोडे बहुत प्रभाव असणारच आहेत, ते नेहमीच असतील. पण तरी मला काहीतरी वाटतंय, फक्त समीक्षकांना नाही वाटत, मला त्या साहित्यकृतीविषयी काहीतरी वाटतंय. असं जेव्हा मी विचार करायला सुरुवात करतो तेव्हा विश्लेषणाची एक पायरी सुरू होते. मग हळूहळू पुढच्या टप्प्यात आपण गेलो, पुढच्या स्टेजला आपण गेलो समीक्षेचे, की मग आपण काय करतो, साहित्यकृतीला समजून घेण्यासाठी एक विशिष्ट अप्रोच, मग समीक्षेमध्ये रूढ असलेले ज्या संकल्पना आहेत किंवा जे विचारसरणी आहे, दृष्टिकोन आहेत, उदाहरणार्थ मार्क्सवादी दृष्टिकोन असू शकतो, सौंदर्यवादी असू शकतो,
किंवा अलीकडे आलेले जे नवीन आधुनिक प्रवाह आहेत समीक्षेमध्ये, अशापैकी कुठलाही एखादा, म्हणजे स्त्रीवादी, फेमिनिस्ट वगैरे सारखा, अशा कुठल्याही एखाद्या विचारसरणीचा, समीक्षेतल्या एखाद्या प्रवाहाचा उपयोग करून किंवा तो दृष्टिकोन स्वीकारून आपण साहित्यकृती समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यातनं तीच साहित्यकृती जी आधी मला थोडी कमी समजली होती किंवा तिच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत असं माझ्या लक्षात आलेलं नव्हतं, ते अशा प्रकारच्या अभ्यासाने म्हणजे येत राहतं. सामान्य वाचक जो आहे हम्म. त्याला जी साहित्यकृती भावते हो. आणि समीक्षकाला जी साहित्यकृती समजते यामध्ये फरक असू शकतो असं तुमचं लॉजिक सांगतंय. म्हणजे समीक्षेची जी जाण ज्याच्याकडे आहे, तर तुम्ही साहित्यकृतींना अधिक समजून घेण्यासाठी विशेषतः आकलन, आस्वाद, तुलना, मूल्यमापन, ह्या सगळ्या ज्या समीक्षेच्या ह्या सगळ्या ज्या साहित्याच्या आस्वादाच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या समजून घेण्यासाठी तुम्ही समीक्षाच्या अभ्यासाकडे वळाले. हा, अगदी. आता मला काय विचारायचं आहे की बेसिकली तुम्ही इंग्रजी साहित्याची समीक्षा समजून घेतली आणि बऱ्याच वेळा इंग्रजीचे आपण अभ्यासक जरी असलो तरी मराठी साहित्याचे सगळं आपला पट, आकलनाचा पट मराठी साहित्याचा आहे. बरोबर. तर त्या इंग्रजी समीक्षेचा उपयोग मराठी साहित्यकृती समजून घेण्यामध्ये किती झाला? बराच झाला, म्हणजे बऱ्यापैकी झाला असं म्हणायला काही हरकत नाही. उदाहरणार्थ मराठी कविता समजून घेताना, काही मराठी कादंबऱ्या समजून घेताना, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये लिहिले गेलेल्या कादंबऱ्या आहेत की ज्या आधुनिक जे काही प्रसंग आहेत, आधुनिक जीवन आहे, त्यातले संघर्ष आहे, जे आतापर्यंत कदाचित अगोदरच्या कादंबऱ्यांमध्ये किंवा अगोदरच्या कशात आलेले नाहीयेत. आणि नवीन लिहिणारे कादंबरीकार, लेखक वेगवेगळे प्रयोग करतायत. तर मला असं वाटतं की हे सगळे प्रयोग समजून घेताना किंवा हा सगळा नवा आशय समजून घेताना इंग्रजी समीक्षेचा उपयोग होतोच. आता हे म्हणणं खूप योग्य नाहीये की इंग्रजी समीक्षेचा जसाच्या तसा उपयोग आपण सगळं मराठी साहित्य समजून घ्यायला करू शकतो किंवा त्याचा खूप उपयोग होईल असं. पण हे नक्की खरं आहे की इंग्रजी समीक्षेचा मराठी साहित्य समजून घ्यायला काही एक प्रमाणात उपयोग होऊ शकतो, ज्यातनं मराठी साहित्यात आलेल्या किंवा मराठी साहित्यकृतींमध्ये दडलेल्या काही गोष्टी समजून घ्यायला का होईना, पण इंग्रजी समीक्षेमधले सगळे आधुनिक प्रवाह आपल्याला मदत करू शकतात. सर, मला एक विचारायचं आहे की मी असं वाचलंय एका ठिकाणी, विशेषतः मराठीच्या समीक्षेच्या संदर्भात असं वाचलंय की मराठी समीक्षा पुरेशी परपृष्ठ नाही म्हणून ती थिटी आहे. आपण इंग्रजीतले महत्वाचे प्रवाह दुर्लक्षित केले किंवा इंग्रजी समीक्षेतल्या अनेक गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं नाही आणि म्हणून मराठी आणि इतर भाषेतला जो समीक्षेचा प्रांत आहे तो काहीसा थिटा झाला, असं जे काय अनेकांचं म्हणणं आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि त्याला जोडूनच अजून एक उपप्रश्न विचारावासा वाटतो की इंग्रजी साहित्याने आणि इंग्रजी समीक्षेने सुद्धा मराठी साहित्याला समृद्ध केलं असं तुम्हाला वाटतं का? आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. जसं की तुम्ही म्हणालात, आणि ते अनेकांचं म्हणणं आहे आणि त्यात तथ्य आहे काही प्रमाणामध्ये, की मराठी समीक्षा इंग्रजी समीक्षेसारखी नाहीये किंवा ती तितकी आधुनिक, उत्तराधुनिक किंवा नवीन वेगवेगळ्या प्रवाहांनी युक्त आहे किंवा त्याच्यात सगळे प्रवाह आहेत, आलेले आहेत, अशी नाहीये. अलीकडचे साहित्य समीक्षा, मराठीतली साहित्य समीक्षा वाचता असं लक्षात येते की आत्ता जे इंग्रजी साहित्य समीक्षेमध्ये चाललंय तशा प्रकारचं प्रतिबिंब मराठी समीक्षेमध्ये खूप नाहीये, आढळत नाहीये. ह्याला वेगवेगळी कारणं असू शकतात, पण ते नाहीये हे नक्की खरं आहे. म्हणजे
दोन समीक्षा प्रवाहांची, दोन वेगवेगळ्या भाषांमधल्या समीक्षा प्रवाहांची तुलना करायची का, हा एक प्रश्न असू शकतो. तो तशी तुलना करणं वाजवी आहे का, असाही प्रश्न असू शकतो. पण समजा आपण तुलनाच करायची असं ठरवलं तर इंग्रजी समीक्षा पुष्कळ पुढे गेलेली आहे मराठी समीक्षेच्या, हे नक्की खरं आहे, त्यात काही वादच नाही. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे की हे असं होण्याची काय कारणं असू शकतील की इंग्रजी समीक्षा इतकी जास्त विकसित झालेली आहे आणि मराठीतली समीक्षा इतकी विकसित झालेली नाहीये. हे असायचं एक कारण मला असं वाटतंय की आपल्याकडच्या ह्या गोष्टीचं उत्तर आपल्याकडच्या साहित्यात दडलेलं आहे. आपल्याकडचं साहित्य जितक्या विविध प्रकारचं असायला पाहिजे, म्हणजे जगण्याचे वेगवेगळे भाग, जगण्याचे वेगवेगळे अंग साहित्यामध्ये यायला पाहिजे, जे मराठी साहित्यामध्ये तेवढ्या प्रमाणात आलेली आहेत का हे बघायला पाहिजे. ते जर आलेले नसतील तर मग समीक्षा सुद्धा तितक्या वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होणार. तुम्हाला काय वाटतं, आलेले नाहीत? हा, उदाहरणार्थ मराठीमध्ये सागरावरचं लेखन किती आहे, असं एक विज्ञानावरचं लेखन किती आहे. बरोबर. म्हणजे आपल्याकडे काही लेखकांनी फार चांगलं काम केलेलं आहे, पण ती एक मोठा एक असा साहित्याचा भाग म्हणून जो काही आहे तो तयार झालेला नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे की ज्या व्यक्त झालेल्या नाही आहेत, व्यक्त व्हायची गरज आहे. त्या जर तशा झाल्या तर मग तशा प्रकारच्या साहित्याला समजून घेण्यासाठी ज्या प्रकारची समीक्षा लागेल ती मग वेगळी होत राहील. आणि हे प्रयोग इंग्रजीमध्ये खूप अधिक झालेले आहेत. इंग्रजी समीक्षा म्हणजे काही फक्त इंग्रजी भाषेत झालेली समीक्षा असं नाहीये, किंवा ब्रिटनमध्ये इंग्लंडमध्ये झाली अशी नाहीये. ती पाश्चात्य समीक्षा आहे, म्हणजे युरोपियन आहे, अमेरिकन आहे, असं सगळं मिळून जे काही तयार होईल ते म्हणजे इंग्रजी समीक्षा आहे असं आपण त्याला म्हणू. जास्त चांगला शब्द त्याच्यासाठी पाश्चात्य समीक्षा असा आपण वापरू. मग त्याच्यामध्ये फ्रेंच भाषेत आहे, इटालियन भाषेत आहे, किंवा ग्रीकांनी अगोदरच्या काळामध्ये केलेलं आहे, नंतर इंग्रजीमध्ये आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये ज्या प्रकारचं, जर्मन भाषेमध्ये आहे लिखाण झालेलं आहे, त्या सगळ्या रशियन भाषेत आहे. ह्याच्यातनं आपल्याला हे लक्षात येते की त्यांच्याकडं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांच्या साहित्य कृतीत, लिखाणात दिसतात. ते मग ते समजून घेण्यासाठी म्हणून मग अशा प्रकारचे प्रयोग समीक्षकांना आपोआपच करावे लागणार आहेत. समीक्षा, आता थोडं मी वेगळं बोलतो, आधीचा तुम्ही एक प्रश्न विचारला होता. मला असं वाटतं की समीक्षक हा इन्फॉर्म्ड रीडर असतो, म्हणजे असा व्यक्ती की ज्याला जास्त माहिती आहे त्याच्यातली, पण जास्त माहिती आहे ही गोष्ट त्याला इतर वाचकांपेक्षा वेगळी करते, पण श्रेष्ठ नाही करत. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे समीक्षक वेगळा असू शकतो, त्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, पण म्हणून तो कुठल्याही सामान्य वाचकापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा बाकीचे सामान्य वाचक त्याच्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की त्याला, समीक्षकाला अभ्यासातून, त्याच्या चिंतनातून समीक्षक साहित्याकडे बघायचा एक दृष्टिकोन तयार झालेला असतो, जो कदाचित इतर वाचकांकडे नसतो किंवा नसावा. म्हणून समीक्षक वेगळे आहेत असं होईल, पण म्हणून समीक्षक मोठे आहेत किंवा श्रेष्ठ आहेत असं काही मला वाटत नाही. ह्याच्यात असं एक दडलेला आहे मुद्दा की सगळं समीक्षा नसती तर साहित्याचं काय झालं असतं. तर त्याचं एक उत्तर असं आहे की काही झालं नसतं. आता साहित्य आपल्याला जमतंय ते तेवढंच समजलं असतं, पण समीक्षा आल्यामुळं अजून जास्त समजायला मदत होते. समीक्षा ही गोष्ट साहित्य समजून घेण्याच्या अनेक साधनांपैकी एक आहे. म्हणून समीक्षेचं स्वरूप म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे आणि जी नसल्याने किंवा ज्याचा अभाव असल्याने काही समस्या निर्माण होऊ शकतात असं काही नाहीये. पण मराठीत तर नेहमीच अशी एक तुलना करत आलेले आहेत लोक की लेखक आणि समीक्षक, समीक्षकाचा नेहमीच दबदबा राहिलेला आहे आणि तो जे सांगतो, तो जे लिहितो, तो जे व्यक्त करतो त्याला एक नेहमीच काही प्रमाण मानण्याची एक पद्धत रूढ झालेली आहे मराठीमध्ये. तर तुमच्या सांगण्याचा अर्थ असा दर्शवतो आहे की समीक्षक आणि लेखक हे काही वेगळं नसतो आणि सामान्य वाचक सुद्धा यापेक्षा वेगळा काही नसतो. पण समीक्षा जर नसती तर साहित्याचं काही बिघडलं नसतं अशी एक तुमचा
सांगण्याचा हेतू आहे. हम्म. पण मला वाटतं हा जो सगळा समीक्षेचा प्रवास आहे, जो पाश्चात्य समीक्षेचा जो प्रवास आहे तो सगळा आणि आजपर्यंतचा, आतापर्यंत म्हणजे न्यू क्रिटिसिझम पर्यंत, तर तो लक्षात घेता समीक्षेने काही एक विचार डेव्हलप केला आणि एक दृष्टिकोन डेव्हलप केला. मला आता पुढे तुम्हाला असं विचारायचं आहे की आता तुम्ही रोला बार्थ, देरिदा, विशेषतः या सगळ्या समीक्षकांचा आणि लेखकांचा, तर बऱ्याच वेळा अनेक मंडळी लेखक आहेत आणि समीक्षक पण आहेत. आणि विशेषतः फ्रँकफर्ट प्रणालीतले जे समीक्षक आहेत ज्यांनी न्यू क्रिटिसिझमची मांडणी केलेली आहे, तर तिथून जे सगळं आलेलं आहे म्हणजे, आणि मग तो जो मार्क्सवादी समीक्षेचा प्रवाह आला आणि तो मराठीत पण बऱ्यापैकी रूढ झालेला आहे. बरोबर. तर हा जो सगळा प्रवाह आहे, आता विशेषतः त्यांनी मराठीमध्ये मर्ढेकरांची जी समीक्षा, मर्ढेकर प्रणीत जी समीक्षा होती, जी तुम्ही आशय, रूपवाद आणि स्ट्रक्चरवर उभी होती सगळी, तर तिचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम युरोपियन समीक्षकांनी केलेलं आहे. मराठी म्हणजे मराठीतल्या काही समीक्षकांनी युरोपियन समीक्षकांचे दाखले देत देत मराठी समीक्षेचा चेहराही बदलवलेला आहे. आणि मला वाटतं रोला बार्थ हे जे तुमचं रोला बार्थवरचं जे पुस्तक आहे फार महत्वाचं आहे. तर रोला बार्थ सुद्धा असा समीक्षेचा चेहरा बदलू पाहणारा, म्हणजे तो मार्क्सिस्ट असला तरी मार्क्सवादाची पण मार्क्सिझमची चिकित्सा केलेली आहे त्यांनी. आणि समीक्षेला केवळ लेखकापुरतच मर्यादित ठेवलेलं नाहीये, तर लेखकाचा अंत. आणि आता सगळं बदलतंय, विज्ञान येतंय, कला येते, चित्र येत आहेत, टेलिफोनची भाषा येते, मोबाईल हे सगळं आधुनिकीकरण जे झालेलं आहे, ते या आधुनिकीकरणामध्ये साहित्याचं पारंपरिक स्ट्रक्चर तसं राहणार नाहीये, ते आता बदलणार आहे. म्हणजे एका अर्थाने लेखकाचा अंत आहे, बरोबर, आणि आशयाचा तो जन्म आहे. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर रोला बार्थ यांचं जे मूल्यमापन, तुमचं जे पुस्तक आहे ते याविषयी मला आठवतं चांगलं की साहित्य पत्रिकेच्या एका अंकामध्ये मी त्याच्यावर एक परीक्षण लिहिलं होतं, म्हणून मी एवढं आणि दीर्घ परीक्षण होतं बोलू शकलो. पण रोला बार्थ बद्दल आणि त्यांच्या समीक्षेबद्दल आणि तुम्ही त्या पुस्तकात काय आशय मांडलेला आहे याबद्दल सांगा. रोला बार्थ हा एक मोठा फ्रेंच समीक्षक आहे, साहित्य समीक्षक. बार्थ दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक तर लेखन ही गोष्ट काय आहे ह्याची फार वेगळी मांडणी बार्थ करतो. आणि दुसरी जी गोष्ट ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे ती म्हणजे लेखकाचा अंत झालेला आहे आणि वाचकाचा उदय झालेला आहे, असं त्याचं एक भाष्य आहे. आणि त्याच्यावर त्यांनी बरंच काम केलेलं आहे. पण हे सगळं सोडून सुद्धा अजूनही एक गोष्ट जी त्यांनी केलेली आहे समीक्षेमध्ये त्याच्यात, ती आहे त्यांनी साहित्य समीक्षा करता करता एकूण संस्कृतीची, समाजाची, वेगवेगळ्या प्रवृत्तींची, ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा फार वेगळी समीक्षा किंवा चिकित्सक मांडणी केलेली. म्हणजे कल्चरल स्टडी अगदी मांडणी केली असं ज्याला आपण म्हणू, सांस्कृतिक समीक्षा ज्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये फार मोठं काम बार्थने केलेलं आहे. जसं फुकोनी काम केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा देरिदानी काम केलेलं आहे. बार्थच्या एकूण सगळ्या विचारसरणीचा किंवा त्याच्या लेखनाचा जर त्याचं जर शक्ती कुठं असेल तर ती त्याच्या अपारंपरिक विचारामध्ये आहे. त्याचे विचार प्रचंड अपारंपरिक आहेत. अपारंपरिक दोन अर्थांनी आहेत. साहित्य ही एक संस्था आहे किंवा साहित्य ही इतर कोणत्या लेखनापेक्षा फार वेगळी गोष्ट आहे, अशी जी काही एक मांडणी त्याच्या काळापर्यंत सगळ्यांनी केलेली आहे, त्याला तो आव्हान देतो. अच्छा. त्याच्या लेखन ही गोष्ट सर्जनात्मक, निर्मितीक्षम, प्रतिभावंतांनी करायची गोष्ट, असे जे काही एक गूढ वलय त्या सगळ्या ह्याला दिलेलं आहे, ते सगळं ते बार्थ त्या सगळ्या गोष्टींना आव्हान देतो.
आणि हे असं नाहीये हे पटवून द्यायचा प्रयत्न करतो. हम्म. दुसरी महत्वाची गोष्ट भारताने केलेली आहे ती आतापर्यंत असं गृहीत धरलं गेलेलं आहे की साहित्य हे साहित्याचा जनक लेखक आहे, जो लिहितो तो. बरोबर. मग आतापर्यंत असं झालंय जो लिहितो तो मोठा, जे लिहिलेलं आहे ते छोटं. म्हणजे लेखक सगळ्यात मोठा, लेखकाला मोठं करून बघितलं गेलेलं आहे. ते खूप पूर्वीपासूनच झालेलं आहे. आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे ते कमी दर्जाचं आहे किंवा तोच त्याचा मालक आहे, जनक आहे असं सांगितलं गेलेलं आहे. थोडक्यात लेखक ईश्वरासारखा आहे. ईश्वराने जसे सृष्टी निर्माण केली तशी लेखकाने वाङ्मय निर्माण केलं, त्याचं साहित्य निर्माण केलं, तोच त्याचा जनक. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आणि मारक गोष्ट म्हणजे त्यांनी जे लिहिलंय त्याचा अर्थ तोच सांगू शकतो. तर लेखकाच्या ह्या सर्वंकष सर्वशक्तिमान संकल्पनेला पहिल्यांदा अतिशय जोरदार धक्का बार्थने दिलेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की लेखक म्हणजे कोण आहे, तर ती अशी व्यक्ती आहे किंवा अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या संकल्पना एकत्र येतात आणि त्यांना एक काहीतरी रूप प्राप्त होतं. म्हणजे कलाकृतीतून एकच अर्थ निघत नाही, तर त्याच्यात अनेक अर्थ असतात. अनेक अर्थ असतात आणि ती कल्चर आणि ती काही लेखकाची मक्तेदारी नाहीये, लेखकाचा काही त्याच्याशी संबंध नाही. अर्थात अर्थ काही पहिला नाहीये हे सांगणारा. त्याच्या अगोदर न्यू क्रिटिक्स वाल्यांनी हे सांगितलेलं आहे. सगळ्या न्यू क्रिटिक्सचं हेच म्हणणं होतं बहुतांश, की लेखक आणि तो जे लिहितो किंवा ती जे लिहिते त्याचा काही संबंध नसतो. पण ते अशा प्रकारचं अगदीच वेगळं म्हणजे प्रचंड काय म्हणू त्याला आपण, विद्रोही प्रकारचं जे लेखन बार्थ करतो तसं त्या अगोदरच्या लोकांनी केलेलं नाही. पण हे वाहत आलेलं आहे आतापर्यंत. हे बघा, आपण साहित्य एकतर अशा पद्धतीने समजून घेऊ की लेखकाने कसं लिहिलेलं आहे. दुसरं आपण असं समजून घेऊ की साहित्याचा जगाशी काय संबंध. बरोबर. तिसरं आपण असं समजून घेऊ की साहित्यकृती ही एक स्वयंभू गोष्ट आहे, मग तिची रचना, त्याच्यातलं सौंदर्य, अमुक ढमुक असं समजून घेऊ. चौथं आपण असं समजून घेऊ की साहित्यकृतीचा वाचकांचा काय संबंध. तर मग बाथ काय करतो किंवा बाथच्या समकालीन असलेले बरेच फ्रेंच किंवा युरोपियन समीक्षक ते काय करतात की साहित्यिक आणि लेखक यांच्या भोवती निर्माण झालेली जे काही मिथ्स आहेत, त्यांच्या भोवती निर्माण झालेले जे काही अशा दैवी म्हणा किंवा प्रतिभावंत वगैरे असण्याचे जिनियस असणं वगैरे काही आहे, त्या गोष्टींना ते पहिल्यांदा सुरुंग लावतात आणि ते दाखवून द्यायचा प्रयत्न करतात की साहित्यकृती ही मुळात भाषिक कृती आहे. ती मुळात एक भाषिक कृती आहे. म्हणजे बेंजामिन हेबरमास आणि या सगळ्या मंडळींनी, म्हणजे मार्क्सिस्ट मंडळींनी जे केलं, त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. पण त्यांना काही प्रमाणामध्ये ही म्हणता येईल आपण की ते काही प्रमाणामध्ये तसं करतायत. तुम्ही जे म्हणताय ते फ्रँकफर्ट स्कूलचे आहेत हे सगळे लोक. जेम्सन थोडा वेगळा आहे, पण अदॉर्नो किंवा अल्थुसर किंवा वॉल्टर बेंजामिन ही जी लोक आहेत, अल्थुसर थोडा नंतर आलेला आहे, त्यांचा संबंध आहे अर्थात त्यांच्याशी. पण ह्या सगळ्या लोकांचं जे म्हणणं होतं ते जरा अजून वेगळं आहे. हे साहित्यामध्ये व्यक्त झालेल्या जीवन, संस्कृती अशा प्रकारच्या सगळ्या आशयाकडं मार्क्सवादी दृष्टिकोनातून बघतात. म्हणजे त्यांना असं सांगायचंय की साहित्यकृतीतून व्यक्त झालेलं आशय द्रव्य हे काही फक्त वाचक आणि लेखक ह्यांच्यापुरतं मर्यादित नाहीये, तर हे सगळं निर्माण होण्याच्या मागे काही प्रोडक्शनचे फोर्सेस आहेत. म्हणजे निर्माण करण्याची जी काही वेगवेगळ्या, उदाहरणार्थ आयडियालॉजी आहे, हा एक फोर्स असू शकतो ज्याच्यातनं ते तयार झालेलं आहे सगळं. थोडक्यात त्याच्यामध्ये समाजामध्ये व्यक्त न झालेल्या किंवा व्यक्त झालेल्या सगळ्या संघर्षांची बीजं आहे आणि ती आपण ऐहिक किंवा भौतिक दृष्टिकोनातून समजून घ्यायला पाहिजे. त्याला बाकी इतर कुठले काय म्हणू अतिवास्तववादी किंवा खोट्या अर्थाने वास्तववादी असे नाही, तर रिअलिस्टिक अर्थ अशा प्रकारची जी मांडणी ल्युकसने आधी केली ती पुढे ह्या लोकांनी नेली. आता बघा की बार्थची जी सगळी मांडणी आहे ती संरचनावादाच्या अनुषंगाने, आणि तुम्ही नंतर देरिदावर लिहिलं, तर देरिदा उत्तर संरचनावादी. बरोबर.
तर मग उत्तर संरचनावाद आणि एकूणच ती जी समीक्षा आहे, विशेषतः देरिदाबद्दल तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे, आता तुम्ही बार्थची मांडणी सांगता सांगता मला असं वाटलं की देरिदाही आम्हाला म्हणजे विशेषतः मराठी वाचकांना त्याची उत्सुकता आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? बार्थ हा तुम्ही म्हणालात तसं काही प्रमाणात संरचनावादी आहे, नंतर तो उत्तर संरचनावादी झाला. पण देरिदा उत्तर संरचनावादी अच्छा. आहे पूर्णपणे. आता देरिदा हा सगळ्या अर्थाने मूर्तिभंजक आहे. म्हणजे बार्थ जितका मूर्तिभंजक आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त, काही पटीने जास्त. म्हणजे तुम्ही मला विचारलं तर मी असं सांगेन की बार्थ हा बॉक्सिंगचं उदाहरण घ्यायचं झालं तर बार्थ हा लाईट वेट चॅम्पियन आहे आणि देरिदा हा हेवी वेट चॅम्पियन. तर या अर्थाने देरिदा फार शक्तिशाली प्रहार करतो. परंपरेवरचे सगळे प्रहार त्याचे फार शक्तिशाली आहेत. आता त्याचे प्रहार दोन स्वरूपात ठळक आपल्याला दिसतात. ठळक दोन ठिकाणी त्यांनी हातोडे मारलेले आहेत, मोठे मोठे आहेत. पहिलं आहे भाषेच्या रूपात. भाषा ही गोष्ट त्याच्या लेखी आतापर्यंत जशी होती तशी नाहीये, ती फारच वेगळी गोष्ट आहे, हे त्याला त्याच्यातनं सांगायचंय. आणि दुसरी गोष्ट जी देरिदांनी केलेली आहे ती एकूण पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये काय काय घोळ झालेले आहेत आणि ते कशामुळे झालेले आहेत हे सुद्धा देरिदाने आपल्यापर्यंत आणलेले आहेत. तर भाषा आणि तत्वज्ञान ह्या दोन पातळ्यांवर देरिदानी फार मोठं बंड पुकारलेलं आहे असं आपण म्हणू, किंवा फार मोठं आव्हान तयार केलेलं आहे. आणि अतिशय वेगळ्या म्हणजे परंपरेतून आलेल्या सगळ्या गोष्टींना साफ धुडकावून लावून आणि त्या कशा खोट्या आहेत हे सिद्ध करून तो जे म्हणतोय ते कसं आजच्या गोष्टींना लागू होतंय हे तो सांगायचा प्रयत्न करतो. देरिदा आणि बार्थ या दोन्ही महत्वाच्या समीक्षकांची ओळख डॉक्टर आनंद कुलकर्णी यांनी करून दिलेली आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. विशेषतः समीक्षेतल्या अनेक गोष्टींवर आनंद कुलकर्णींना या मुलाखतींच्या मध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आता आपण पुढच्या भागात अनेक गोष्टी समजून घेऊया. सर, तुमचे धन्यवाद. धन्यवाद.